अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटातील पाणीपुरवठा योजनांचा बंटाधार, ठेकेदार व भ्रष्टाचारामुळे संपूर्ण धारणी तालुक्यात पाणी टंचाईची भीषण स्थिती। नागपुरात शिवसेनेच्या माजी उपजिल्हा प्रमुखाचा खून, भर रस्त्यात चाकूने सपासप केले वार, शहरात भीतीचं वातावरण। नागपूरच्या उमरखेडमध्ये धक्कादायक घटना, आकाशातून 50 किलोचा जाळ धातूचा तुकडा कोसळला घरावर, सुदैवाने जीवितहानी नाही। महाराष्ट्र हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, अटी शर्तींचं राजकारण नको, राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत, संजय राऊतांची प्रतिक्रिया। सोलापूरच्या प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर वळसंकर आत्महत्या प्रकरणी मोठी कारवाई। डॉक्टर वळसंकर यांना त्रास देणाऱ्या मनीषा मानेला पोलिसांनी केली अटक, आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा केला दाखल। विदर्भात पावसाळ्याचा येलो अलर्ट, राज्यात इतर ठिकाणी तापमानात वाढ, अकोल्यात 44.3 अंशाची नोंद। अकोल्यात प्लास्टिक विरोधी स्वच्छता मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, गांधी चौक, रामदास पेठ, राऊतवाडीत विशेष अभियान राबविले। संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सध्या चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्याचा मुंडे धस यांच्यातील वाद चव्हाट्यावर, अशातच सोशल मीडियावर पंकजा मुंडेंचे स्वागत करताना सुरेश धसांचा फोटो व्हायरल। रणजित कासले यांच्या आरोपांचा निवडणूक आयोगाकडून खुलासा, निवडणुकीदरम्यान कासलेंची परेड ड्युटी नसल्याचा दावा, आरोप निराधार। पुण्यात महात्मा फुले योजनेची अलर्जी, बड्या खासगी रुग्णालयात योजना लागू न केल्यामुळे सामान्य रुग्णांना आर्थिक भुर्दंड।